हॅलो, कसे आहेत सगळे? आपल्या कलांगण यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज मी आमच्या घरातली 80 वर्ष जुनी पेटी काढलेली आहे. आज आपण ह्याला कलर करणार आहोत. तर इथे मी पिवळा ऑइल पेंट आणलाय. खरं तर ह्याला वूड प्रायमर मारावं लागतं, किंवा तुम्ही मारलं नाही तरी चालेल. फक्त मग ऑइल पेंटचे तुम्हाला 2-3 हात पेटीला मारावे लागतील. इथे ऑइल पेंट मध्ये थोडासा प्रायमर मिक्स केलाय. पेटीचे जे कोपरे आहेत तिथे तुम्ही ब्रशने कलर देऊ शकता आणि आतल्या बाजूला सुद्धा व्यवस्थित कलर बसेल. एक हात मारून झाल्यानंतर आपल्याला ऑइल पेंट सुकवून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा हात आपल्याला पेटीवरती मारायचा आहे. लाकूड थोडासा कलर शोषून घेतो, त्यामुळे थोडासा फेंट होतो शेड. त्यामुळे सेकंड शेड मारलाच पाहिजे. इथे आपले पेटी कलर देऊन तयार आहे. इथे आपल्याला जी डिझाईन पेटीवर काढायची आहे किंवा चित्र त्याच्यावर काढायचं आहे त्याची आउटलाईन आधी आपण पेन्सिलने काढून घेऊ, म्हणजे कलर द्यायला सोपं जाईल. तर इथे मी कमळाच्या फुलाची आउटलाईन काढतीये. त्याच्या थोड्याशा कळ्या, पानं इथे मी कलर करायला घेतलाय. थोडासा पांढरा कलर घेतलाय. पांढरा कलर कशाला, तर जो आपण कमळाला कलर देणार आहे गुलाबी, त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करायला, शेड बनवायला कलरचे. तर इथे गुलाबी कलर घेतला मी. आधी थोड्या प्रमाणातच घ्यायचा आहे. आता इथे जी कमळाची पानं आहेत त्याला मी आधी डार्क कलर देऊन घेतेय, म्हणजे आउटलाईन करून घेतेय गुलाबी कलरचा. जसं जसं आपण आतमधल्या बाजूला कलर देऊ तसं एक एक शेड थोडा फेंट करत जायचा. इथे आपण जो कलर आहे देतोय कमळाला तो आपण डबल देणार आहोत, कारण की आपण ऑइल पेंट वरती कलर करतोय. तो एकदम व्यवस्थित बसावा म्हणून आपण 2 शेड मारणार आहोत. आता इथे मी थोडासा पांढरा कलर मिक्स केलाय गुलाबी कलर मध्ये. आता हा जो आपण आधीचा शेड देतोय, इथे तुम्ही पूर्ण जरी दिला आधी गुलाबी किंवा थोडासा पांढरा मिक्स करून तरी चालेल. आपण जो नंतरचा एक हात मारणार आहोत कलरचा, त्याच्यामध्ये आपण शेड व्यवस्थित द्यायचेत. आता इथे मी पानांची आउटलाईन करून घेतेय. थोडासा शेवाळी कलर घेतलाय, त्याच्यामध्ये थोडासा हिरवा कलर मिक्स करून घेतला आणि त्याची आउटलाईन मी पानांना देतेय. पानांनाही अगदी तसंच थोडंसं फेंट शेड करत जायचंय आतमधल्या साईडला, म्हणजे तसा इफेक्ट छान दिसेल फुलाला. आता इथे मी हिरवा कलर देऊन घेतेय थोडासा फेंट. आता हिरव्या कलर मध्ये थोडासा पांढरा कलर मिक्स करून घेतलाय, तो देऊन घेऊ. इथे तुम्ही तुमच्या आवडीने कलर करू शकता, पण एक कशा प्रकारे कलर द्यावा त्यासाठी मी दाखवतेय. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पूर्ण प्लेन जरी ठेवायचं असेल तरी तुम्ही कलर करू शकता. आता मी इथे ज्या कमळाच्या दांड्या काढल्यात त्याला हिरवा कलर देऊन घेतेय. काही कमळांचे कळ्या देखील काढल्यात. कमळांचे बिया ज्याच्यात असतात ते फुल पण काढलंय. तर इथे पहिल्यांदा मी तो कलर देऊन घेतेय. आता जेव्हा आपण कलर करतोय तेव्हा त्यात पाणी मिक्स करायचं नाहीये. पाणी जर मिक्स केलं तर ते व्यवस्थित बसणार नाही ऑइल पेंट वरती. जो थिकनेस कलरला आहे त्याच थिकनेस मध्ये आपल्याला कलर करायचा आहे. आता तुम्ही कोणता कलर वापरताय ह्याच्यावरती डिपेंड आहे. आता इथे पण आपण कमळाला गुलाबी कलरने आउटलाईन करून घेतलंय थोड्याशा डार्क कलरने.
आता थोडासा पांढरा कलर मिक्स केला गुलाबी कलरमध्ये, एक शेड देऊन घेतलाय त्याचा. इकडे सेम तसंच करून घेऊ. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारले तरी चालेल. आता इथे मी जे शेड करून घेतलाय, मधला शेड जो आहे तिथे मी थोडासा पांढऱ्या कलरमध्ये थोडासा गुलाबी कलर मिक्स केला. आता इथे कमळालाही आपण शेड देऊन घेऊ. हा पहिलाच हात आहे, आपण दुसरा हात परत याच्यावर मारणार आहोत. आता इथे जे कमळाचे जे बियांचं फूल आहे किंवा त्याला आपण कलर करून घेऊ. इथे मी थोडासा शेवाळी कलरमध्ये पांढरा कलर मिक्स करून देते, कारण की त्याला तसा इफेक्ट यावा म्हणून. इथे तुम्ही बघू शकता जो मधला जो लेयर आहे त्याच्यासाठी मी थोडासा काळा कलर घेतलाय, तो मिक्स केलाय आणि त्याची आउटलाईन देऊन घेतली आहे, म्हणजे त्याला इफेक्ट छान दिसेल. आता इथे पुन्हा शेवाळी कलरमध्ये थोडासा पांढरा कलर मिक्स करून दिलाय. कसा वाटतो इफेक्ट? वरच्या अँगलने पण तुम्ही पाहू शकता. तुमच्या आवडीची कोणतीही डिझाईन तुम्ही करू शकता. फक्त आपण जरा शेड आणि इफेक्ट लक्षात घेतले तर ते अजून जिवंत वाटतं चित्र. पेटीच्या पुढच्या साईडला सुद्धा आपण फुलं काढून घेऊयात. तुम्हाला जी डिझाईन आवडते ती तुम्ही काढून घ्या. हा आहे आपल्या पेटीचा फायनल लुक. जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओंसाठी आपल्याला फॉलो करा. अजून खूप नवीन टिप्स आणि डिझाईन आपण शिकणार आहोत. थँक्यू.